नमस्कार फॅमिली. मी आज कोणता अनुभव नाही तर विदारक सत्य सांगणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंगेश दादा साबळे यांनी उपोषण केलं आहे. आज त्यांचा 7वा दिवस संपत आला आहे. तरीही त्यांच्याकडे सरकारनं दुर्लक्षच केलं आहे. तरी त्यांना हात जोडून माझी सर्वांना विनंती आहे की त्यांना सर्वांनी सपोर्ट करावा, त्यांच्या पाठीमागं उभं राहावं. हा लढा कोणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठीच आहे ना. ह्या वर्षी पाऊस मराठवाड्यात असा काही कोसळला जणू काय महाप्रलयच. काळेभोर ढग आकाशात दाटून आले आणि वादळासही पाऊस असा काही कोसळला की सगळं होत्याचं नव्हतं झालं. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी आणि आकाशातून पडणारं पाणी यातला फरकच कळत नव्हता. त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांचं उभं पीक पाण्याखाली गेलं. घरं वाहून गेली, संसार, भांडी कुंडी, लेकरा बाळांची वह्या पुस्तकं, इतकंच काय पण सांभाळलेली जनावरं सुद्धा पाण्यात वाहून गेली. यापेक्षा मोठं दुःख कोणतं आहे? आणि तरी सुद्धा आपल्यातलं सरकार दुर्लक्ष करत आहे. डोळे असून आंधळा असण्यासारखं आणि कान असून बहिरा असण्यासारखं वागतं. घोषणा तर करतात पण मदत मात्र मिळत नाही. आणि मिळाली तर थोडीशी मदत जणू काय जखमेवरती मीठ चोळण्यासारखी आहे. तरी सर्वांनी मंगेश दादा साबळे यांना मदत करावी. आणि आई तुळजाभवानी चरणी माझी हीच प्रार्थना आहे की मंगेश दादांना या लढाईत यश मिळो. तर सर्वांनी मंगेश दादांना सपोर्ट करा. धन्यवाद.